नांदेड़ के खोबरागढ़े इलाके में एक जमीन का मामला जिला कलेक्टर दफ्तर तक पहुंच गया है। तनाजे का शिकार एक फरीक ने जिला एसपी और जिला सेशन कोर्ट से भी इंसाफ की गुहार लगाई है। 10 साल पहले ली गई जमीन पर जब एक फरीक ने अपना कब्जा लेना चाहा, तब दूसरे फरीक की जानिब से उसे धमकियां दिए जाने का इल्जाम आयद किया जा रहा है, जिसके खिलाफ मुतासिरा फरीक ने नांदेड़ जिला कलेक्टर से नुमाइंदगी करते हुए इस मामले में मुनासिब कदम उठाने की मांग की है। लक्ष्मण देवराव गोळे, राहणार हमालपुरा, नांदेड। मी 2013 पूर्वी खोबरागडे नगर येथील खोबरागड नंबर 1 मधून 2013 मध्ये जागा घेतली मनापाची। त्या जागेवर म्हणजे विटा होते, पत्र फेकून दिले, विटा चोरून येत लोकांनी आणि गुंडगर्दन लोकांनी त्या ठिकाणी झेंडा लावले, लाल झेंडा लावले, जीवमाराने धमकी दिली। जर मला तिथं मारायची कोशिश केली तर मी आत्मदहन करणार। आज मला धमकी दिली त्यांनी। कलेक्टर ऑफिसला मी अर्ज दिलेला आहे, जर अर्जावर कोणी शासकीय कोणी घेतला झाला तुम्ही आत्मदहन करणार। कंप्लेन आमची गेली तर बी काही हे करणार आले, जागेसाठी आम्ही हिंडलेले, आम्ही कामं करलेल्या, एवढे लोक आमच्या हे करा का हे लोक, हां आम्ही मोलमजूर करून खाणारे लोक, आम्ही एवढं आमच्यासाठी आम्ही नवरा बायको आत्महत्या करते सर। आम्ही 4 महिन्यापासून त्रास करायला आम्हाला राहायला घर नाही। माझं नाव संतोष लक्ष्मण गवळे, राहणार हमालपुरा, विष्णुनगर, नांदेड। खोबरागडे इथं आम्ही 10 वर्षापूर्वी जागा घेतली होती माझ्या वडिलांनी। आम्ही त्या जागेवर राहायसाठी गेलो होतो, जागेवर कब्जा करायसाठी गेलो होतो, तर काही इतर लोकांनी आम्हाला राहू देत नाही, आम्हाला मारहाण केले आणि आमच्यावर अन्याय करतात, मारायची धमकी देतात, गुंडेगिरी करतात आणि माझं शिक्षण चालू आहे। मला धमकी देतात की तुला पकडून येतो, मारून टाकतो, असं तसं म्हणून। आम्ही आता शिक्षणाचं बघावं की हे बघावं, आम्ही सगळीकडे जाऊन आलेलो आहेत। SP ऑफिसला दिलेलं आहेत लेटर, कलेक्टर ऑफिसला दिलो होतं, आज पहिलं पण एकदा दिलो, परत शिवाजीनगर पोलीस स्टेशनला पण दिलो, DYSP ऑफिसला पण दिलो, महानगरपालिकाला पण दिलो, आयुक्ताला। साहेबांनी तत्वतः करावं कारवाई, अशी माझी विनंती आहे साहेबांना।